नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन 2024 सुरू आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या नागरिकांचे मात्र हाल होताना दिसून येत आहेत। विधिमंडळ कार्यालयाने निर्णय घेतलाय की 1 दिवसासाठी पिवळ्या पासद्वारे प्रवेश बंद करण्यात येत आहे आणि त्यामुळेच विधान भवनाच्या गेटवर मोठ्या संख्येने नागरिक ताटकळत उभे आहेत। महाराष्ट्रभरातून आमदारांचे कार्यकर्ते पदाधिकारी अधिवेशनानिमित्त या ठिकाणी येत असतात, मात्र त्यांची गैरसोय होताना या ठिकाणी दिसून येते। फक्त शासकीय कर्मचाऱ्यांना आत प्रवेश मिळतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी, पाहूयात। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि शेवटचे 2 दिवस आहे या अधिवेशनाचे राहिलेले आहेत आणि याच अधिवेशनामध्ये आपण बघू शकतो आपल्या समोर जे हे काळ्या रंगाचं कापड लावलेलं गेट आपल्याला दिसून येत आहे। याच गेटवरनं जे आहे सर्व नागरिकांचे जे आहे आतमध्ये येण्याचा हा मुख्य जो आहे तो रस्ता आहे। बाकी सर्व मंत्री असतील किंवा आमदार असतील त्या मुख्य प्रवेशद्वारावरनं जात असतात, मात्र आज एक मोठा बदल झालेला आहे आणि तो आपण या ठिकाणी बघू शकतोय की आज 1 दिवसीय पास किंवा दैनंदिन पास जो आहे नागरिकांसाठीचा तो बंद करण्यात आलेला आहे। विधिमंडळ सचिवालय कार्यालय यांच्याकडनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी जी आहे मोठी गर्दी जी आहे रस्त्यांच्या दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला होताना दिसून येत आहे। जे फक्त अधिकृत पास आहेत, शासकीय कर्मचारी आहेत किंवा शासकीय कामासाठी आलेले आहेत, मात्र फक्त त्यांनाच जो आहे प्रवेश या ठिकाणी आज मिळत आहे। बाकी सर्व महाराष्ट्रातून आलेले आमदारांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा अन्य त्यांचे साथीदार असतील, त्यांना मात्र आता या गेटवरनं जे आहे प्रवेश जो आहे तो नाकारलेला आहे। आताच सकाळी जो आहे हा निर्णय झालेला आहे। आपण बघू शकतो मागील 4 दिवस जी आहे मोठी गर्दी जी आहे ती झाली होती विधान भवन परिसरामध्ये आणि त्याचमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। प्रत्येक आमदारास 50 पास जे आहेत पिवळ्या रंगाचे 1 दिवसीय पास जे आहे ते देण्यात आलेले होते आणि तेच 1 दिवसीय पिवळे पास जे आहेत आज रद्द करण्यात आलेले आहेत, ते जे आहेत सस्पेंड करण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।